लागले की झाडी खूप आहे आपल्याकडे, झाडावरती प्रेम करा, झाडावरती कविता लिहा, झाडाखाली प्रेम करू नका. झाडावरती सर यांना करतो की त्यांनी अध्यक्ष डॉक्टर संतोष उंद्रे सरांचं स्वागत करा. यानंतर आजच्या या समारंभाचं प्रमुख आकर्षण महाराष्ट्रभर गाजत असलेले कवी माननीय श्री निलेशजी चव्हाण यांचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष उंद्रे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मंचावर प्रमुख उपस्थित असलेले महाविद्यालयाचे सन्माननीय उपाचार्य प्रोफेसर डॉक्टर बाबासाहेब कोकाटे सर यांचं स्वागत डॉक्टर अमोल पालकर सर हे करतील. कनिष्ठ विभागाचे उपाचार्य डॉक्टर संतोष डुबल सर यांचं स्वागत डॉक्टर ए मनिया सर करतील. प्रबंधक श्री पी ठाकर सर, पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवर व सभागृहामध्ये आपण सर्व उपस्थित असणारे सर्व आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा या समारंभात स्वागत करतो. आणि हा जो समारंभ आयोजित केलेला आहे एकूणच वाङ्मयाच्या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक जागृती यावी, त्यांच्यामध्ये कौशल्य यावे विविध प्रकारचे, यासोबतच त्यांच्यामध्ये जे वाङ्मयाचे विविध प्रकार आहेत, मग कथा असेल कविता असेल, या माध्यमातून अभिरुची त्यांच्यामध्ये वाढावी यासाठी हे वाङ्मय मंडळ असतं. या वाङ्मय मंडळाचं अधिकचं कार्य आणि महत्त्व सांगण्यासाठी प्रास्ताविक रूपामध्ये मी या वाङ्मय मंडळाचे समन्वयक प्रोफेसर डॉक्टर मनोहर शिरसाट सर यांना विनंती करतो की त्यांनी या समारंभाचं प्रास्ताविक करावं. बलभीम महाविद्यालयातील वाङ्मय मंडळ उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर संतोष उंद्रे सर, या वाङ्मय मंडळाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते होते आहे असे विख्यात कवी, व्याख्याते, वक्ते, निवेदक श्री निलेश चव्हाणजी, मंचावर उपस्थित उपप्राचार्य डॉक्टर बाबासाहेब कोकाटे सर, उपप्राचार्य डॉक्टर संतोष डुबल सर, प्रबंधक श्री पी डावकरजी, अधीक्षक किसन सागळेजी, आमच्या वाङ्मय मंडळाचे समितीचे सदस्य प्रोफेसर पालकर सर, डॉक्टर मनियार सर, प्राध्यापक डॉक्टर संदीप परदेशी सर, प्रमुख धर्माधिकारी विद्यार्थी प्रतिनिधी, उपस्थित सर्व सन्माननीय प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्र, मी प्रारंभीच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या सभागृहात उपस्थित आपणा सर्वांचं समन्वयक या नात्यानं मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. मित्रो, मला पाहुण्यांना सांगितलं पाहिजे की बलभीम महाविद्यालयाची जी परंपरा आहे ती उज्ज्वल परंपरा आहे, यशाची परंपरा आहे, गुणवत्तेची परंपरा आहे. ती सगळ्याच क्षेत्रातील, उदाहरणार्थ सांस्कृतिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, NSS असेल, म्हणजे आमच्या विद्यार्थ्याला राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा NSSचा मिळालेला आहे. म्हणजे ही सगळी गौरवशाली परंपरा महाविद्यालयाची आहे, गुणवत्तेची आहे. याच महाविद्यालयानं अनेक वक्ते घडवलेले आहेत. मराठवाड्याचा युवा वक्ता म्हणून आपणही, म्हणजे खरं तर निलेश चव्हाणही मराठवाड्याचे युवा वक्ते आहेत आणि आपले तीन विद्यार्थी मराठवाड्याचे युवा वक्ता ठरलेले आहेत. म्हणजे शब्दप्रभू घडवण्याचं काम या महाविद्यालयानं सातत्यानं केलेलं आहे, वाङ्मय मंडळानं केलेलं आहे. कृष्णा केंडे असतील, राहुल गिरी असतील, ज्ञानदेव काशीद असतील, दादासाहेब मुंडे असतील, अशी सगळी मोठी माणसं या महाविद्यालयानं घडवली. समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये जे आज धुरीणत्व करत आहेत ते सगळे, जवळपास सगळे, म्हणजे अनेक उदाहरणं देता येतील. राजकीय क्षेत्रातलेही आमचे आदरणीय भैयासाहेब सुद्धा याच महाविद्यालयातले विद्यार्थी, हे आमच्यासाठी गौरवाची बाब. म्हणजे खरं तर ही अशी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करणारी संस्था आहे बलभीम महाविद्यालय. हे प्रमुख पाहुण्यांना मला सांगितलं पाहिजे आणि प्रमुख पाहुणे देखील त्याच परंपरेतले आहेत. निलेश चव्हाण हे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमामधून आपल्यासाठी वेळ दिला, आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रारंभीच मी त्यांचे आभार मानतो. काव्यधारा नावाचा कार्यक्रम तुम्ही युट्यूबवर बघितला असेल मित्रो. त्याचं उत्तम निवेदन करणारे, सर्व कवींना एकत्रित एकसंघपणे बांधून ठेवणारे जे निवेदक आहेत, जे कवी आहेत, त्यांचं नाव निलेश चव्हाण आहे.
म्हणजे खरं तर शब्दप्रभू असलेला हा माणूस आहे. उत्तम निवेदन आणि वाक्चातुर्य आणि वक्तृत्वाचा एक धनी असलेला शब्दप्रभू व्यक्तिमत्व आपण विद्यार्थ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काही प्रेरणा मिळावी. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय संतोष उंद्रे सर हे सातत्यानं आग्रही भूमिका घेत राहिलेले आहेत की विद्यार्थ्यांसमोर अधिकाधिक चांगली माणसं आणा, विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रेरणा द्या, यासाठी म्हणून ते सातत्यानं आग्रही असतात. त्यापैकीच हा एक कार्यक्रम आहे. मित्रांनो, वाङ्मय मंडळे हे वर्तमान काळामध्ये अधिक महत्त्वाची ठरत चाललेली आहेत. सध्या आपण पाहतोय की मी असं पाहतोय सर महाविद्यालयामधलं चित्र की कट्ट्यावर जी मुलं बसतायत, एक 4 मित्र आहेत, परंतु ते 4 मित्र एकमेकांशी बोलत नाहीत, तर 4ही जण प्रत्येक आपापल्या मोबाईलवर व्यस्त आहेत. 4 प्राध्यापक जरी भेटलात, एक 5 मिनिटं गप्पा झाला की पुन्हा लगेच त्यांचा मोबाईल प्रत्येकाचा बाहेर निघतो. अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे आणि रील पुढे पुढे घेण्यात किती वेळ, किती ऊर्जा आणि किती कार्यक्षमता आपली वाया जाते आहे याबद्दलचं भान अलीकडच्या काळात राहिलं नाही. आणि म्हणून वाङ्मय मंडळाचं उद्घाटन आहे. तुम्ही पहा, घरी येणारी भांडेवाली मावशी देखील तिच्याकडे ते रील पाहत बसते. म्हणजे तिनं न पाहणं हा काही नाही, परंतु निरक्षर माणसापर्यंत, वृद्धांपर्यंत हे लोन गेलेलं आहे. आणि त्यामुळे या आभासी विश्वामध्ये रममान न होता आणि त्यामुळे काय होत आहे की सर्जनशीलता मरते, व्यक्तीमधली नवनिर्मिती ही मरून पावते आहे. आणि त्यामुळे आता ChatGPTचा जमाना आलाय, काही विचारा तुम्हाला उत्तरं मिळत आहेत. या पद्धतीची सगळी परिस्थितीच्या काळामध्ये ही वाङ्मय मंडळ मला असं वाटतं अधिक महत्त्वाची असतात. कारण साहित्य हे माणसाच्या रंजनासोबत मार्गदर्शन करत असतं, उद्बोधन करत असतं. जसं समाज परिवर्तनाचं महत्त्वाचं माध्यम शिक्षण आहे, तसं साहित्य देखील समाज घडवणीचं अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे. आणि म्हणून साहित्य माणसाला मार्गदर्शन करत असते, उद्बोधन करत असते, दिशा दिग्दर्शन करत असते. आणि त्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे निलेश चव्हाण सारखे कवी आपल्या समोर उपस्थित राहून त्यांनी काही म्हणणं मांडावं, यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. आणि त्यासोबतच वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून हे तर आहेच, म्हणजे खरं तर अलीकडच्या काळामध्ये सर जातीय ध्रुवीकरणाची एक नवी प्रक्रिया सुरू होऊ पाहते आहे. या जातीय ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेच्या काळामध्ये सामाजिक अभिसरणाची जर प्रक्रिया कोण सुरू ठेवू पाहत असेल तर ते एकमेव साहित्य आहे. म्हणजे खरं तर आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या पलीकडे जात असलो तरी आपण विवेकी समाज निर्माण करायचा असेल तर साहित्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि त्यातलं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून कविता आहे. आणि म्हणून कवी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मित्रांनो, कविता हे अभिव्यक्तीचं सशक्त माध्यम आहे आणि ते सर्वांच्या लोकप्रियतेचं देखील सर्वांना आवडणारा तो साहित्य प्रकार आहे. आणि म्हणून आज कवितेच्या माध्यमातून काही प्रबोधन विद्यार्थ्यांचा घडावं, यासाठी म्हणून निलेश चव्हाण आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खरं तर विद्यार्थ्यांनाही कविता खूप आवडते. आदरणीय प्राचार्य साहेब आमचे उंद्रे सरांनी खूप चांगली झाडी आता महाविद्यालय परिसरात केली. विद्यार्थ्यांनी झाडांवर कविता लिहाव्या, झाडाखाली बसून कविता लिहाव्या, आहे की नाही? त्यासाठी म्हणून ती योजना आहे. आणि विद्यार्थ्यांना मी एक आणखी साहेबांसमोर या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं प्रस्ताव मांडतो की विद्यार्थ्यांना एक खुलं वाचन कट्टा देखील आपण सुरू करूया सर पुढच्या काळामध्ये, जेणेकरून रील पाहत बसण्यापेक्षा वर्तमानपत्र पाहतील, नियतकालिक पाहतील विद्यार्थी आणि ती ओपन असतील, सर्वांसाठी खुली असतील. अशा पद्धतीचा एक उपक्रम देखील मी साहेबांना विनंती करतो की या निमित्तानं, या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं त्याचीही आपण उद्घोषणा केली तर अधिक चांगलं होईल. विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची वाढावी, साहित्यविषयक जाण निर्माण व्हावी, यासाठी म्हणून वाङ्मय मंडळ मित्र काम करत असतात. आणि त्याचाच भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे. सृजनाचा अंकुर अधिकाधिक बहरावा, यासाठी म्हणून कविता हे अत्यंत महत्त्वाचं सशक्त माध्यम आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी लिहित व्हावं, लिहिते हात निर्माण व्हावेत, यासाठी म्हणून हा कार्यक्रम आहे. आज आपण पाहणार आहोत की अनेक विद्यार्थ्यांनी आमच्या भित्तिपत्रकं तयार केली आहेत. आणि त्या भित्तिपत्रकाच्या माध्यमातून गेल्या 8 दिवसापासून आमचे विद्यार्थी लिहित आहेत, काही वाचतायत. आणि त्यातून त्यांच्यावर या पद्धतीनं आम्ही वाङ्मयीन संस्कार करण्याचं काम या निमित्तानं करतो आहोत. तेव्हा अधिकचा वेळ न घेता या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचं व्यवस्थापन आदरणीय भैयासाहेब यांचं सातत्यानं प्रेरणा आम्हाला आणि साहेबांचं मार्गदर्शन, प्राचार्य साहेबांचं मार्गदर्शन, यातूनच आम्ही खऱ्या अर्थानं पुढे जात असतो. आजचे कवी यांनीही सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणाचं स्वातंत्र्य मला पाहायला भेटते. तेही अनेक महाराष्ट्रात वेगवेगळ्या महाविद्यालयात जात आहेत. आम्ही त्यांनाही सांगितलं की आमचं महाविद्यालयीन व्यवस्थापन आणि महाविद्यालयाचे प्राचार्य या पद्धतीनं सातत्यानं आमच्या पाठीवर प्रेरणा देत खंबीरपणानं आम्हाला काम करण्यासाठी बळ देतात आणि त्यातूनच ह्या गोष्टी होतात. मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो, पाहुण्याचं स्वागत करतो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एकूणच वाङ्मय मंडळाचा उद्देश की विद्यार्थ्यांनी वाचतं व्हावं, लिहितं व्हावं
आणि बोलतं व्हावं यासाठी वाङ्मय मंडळ असतं. आणि एकूणच साहित्य हे समाजाला विवेकवाद शिकवतं. साहित्य हे समाजाला एक निर्णायक दिशा देण्याचं काम करतं आणि साहित्य घडण्याचं सशक्त मंच जो आहे तो वाङ्मय मंडळ आहे. एकूणच हे महत्त्व सरांनी आपल्या प्रास्ताविकामधून अधोरेखित केलं. यानंतर आपण जे भाषेचे विद्यार्थी आहेत, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल आणि उर्दू, या विद्यार्थ्यांनी आपलं जे कौशल्य वापरलं, भित्तीपत्रकं बनवलेली आहेत, त्या भित्तीपत्रकांचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते आपण करणार आहोत. सुरुवातीला मी मराठी विभागाचे जे विद्यार्थी आहेत, BCA प्रथम वर्षाचे मयुरी भोसले, अमृता जोगदंड, अमोल पवार यांनी मंचावर यायचं आहे आणि आपल्या भित्तीपत्रकाचं विमोचन करून घ्यायचं आहे. लवकर यायचं विद्यार्थ्यांनी. मयुरी भोसले, अमृता जोगदंड, अमोल पवार, अनिकेत शिरसट, अभिजित घोलप या विद्यार्थ्यांनी यायचं आहे मंचावर. आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या भित्तीपत्रकाचं विमोचन करावं. घाटे सर मार्गदर्शक, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक घाटे सर यांनी मंचावर यायचं आहे. तू पण जा. यानंतर पुढचे जे विद्यार्थी आहेत, लोकरे वैष्णवी आणि माळेवाडीकर ईश्वरी यांनी समोर यायचं आहे आणि त्यांचे मार्गदर्शक त्यांनीही मंचावर यायचं आहे. पुढचा विभाग हिंदी विभाग, त्यांनीही तयार राहायचं आहे. यानंतर लोकरे वैष्णवी आणि ईश्वरी माळेवाडीकर आणि त्यांचे मार्गदर्शक. त्यानंतर इचके ईश्वर, इचके लखन, धर्माधिकारी प्रमोद आणि राऊत आदित्य यांनी समोर यायचं आहे, त्यांचे मार्गदर्शक. ज्ञानेश्वरी वैभट, चला या विद्यार्थिनी बनवलेला आहे विद्यार्थिनींनी. यानंतर हिंदी विभागाच्या जे विद्यार्थी आहेत, अपेक्षा घोडके, दिशा राऊत, शिंदे रणजित आणि त्यांचे मार्गदर्शक यांनी तयार राहायचं आहे. हिंदी विभाग अपेक्षा घोडके, दिशा राऊत, शिंदे रणजित आणि या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक. त्यानंतर पुढचा हिंदीचे विद्यार्थी दीपाली आखाडे, सिद्धी कांदे, रीमा काकडे आणि त्यांचे मार्गदर्शक. हिंदी नंतर संस्कृत विभागाने तयार राहायचं आहे. हे मस्त केलं. ओके. यानंतर इंग्रजी विभागाचे विद्यार्थ्यांनी यायचं आहे. मैथिली आणि श्रावणी, मैथिली आणि श्रावणी त्यांचे मार्गदर्शक. चला इंग्रजी. चला धनवे हर्षदा यांनी यायचं आहे. सायमा सय्यद, पाठीमागे बसलेले विद्यार्थी थोडस समोर लक्ष द्या की आपलेच मित्र आहे आणि काहीतरी लिहू पाहत आहे, काहीतरी चांगलं करू पाहत आहे आणि त्यांना प्रेरणा द्यायचं काम आपण केलं पाहिजे. चला इंग्रजी विभागाचे सायमा सय्यद.
इंग्रजी विभागाच्या भित्तीपत्रकाचं विमोचन संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आपल्या महाविद्यालयात अँटी रॅगिंग समिती आहे आणि या अँटी रॅगिंग समितीच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे मान्यवरांच्या हस्ते. मी या अँटी रॅगिंग कमिटीचे प्रमुख महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर बाबासाहेब कोकाटे सर यांना विनंती करतो की या विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा करावी आणि मान्यवरांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांचा सत्कार इथे संपन्न होईल. उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर बाबासाहेब कोकाटे सर. पंचायती आणि पंचायती असते सर्व आज या ठिकाणी वाङ्मय मंडळाच्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्व एकत्रित आहात. आपल्या महाविद्यालयामध्ये अँटी रॅगिंग सप्ताह आपण साजरा केलेला आहे. 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्टच्या दरम्यान यामध्ये पथनाट्य सादरीकरण आणि निबंध स्पर्धेचं आयोजन महाविद्यालयाने केलं आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे निबंध 13-14 निबंध प्राप्त झालेले आहेत आणि पथनाट्य आपल्या HCCच्या विद्यार्थिनींना अतिशय सुंदर महाविद्यालयामध्ये सादर केलं. अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष फुले सर यांनी काही पारितोषिक देण्याचं सांगितलेलं होतं आणि त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रमाणपत्र सगळे तयार आहेत परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे आता मंचावर प्रमाणपत्र आम्ही घेऊन आलो नाहीत. परंतु विभागामध्ये प्रमाणपत्र 10 मिनिटांमध्ये येऊन जातील आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रित करत आहोत त्या विद्यार्थ्यांनी आपलं बक्षीस पारितोषिक जे महाविद्यालयाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे ते अकाउंट विभागामधून त्यांचं बक्षीस घेऊन जावं अशी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या वतीनं मी विनंती करतोय. सर्वप्रथम अँटी रॅगिंग निबंध स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनं सहभाग नोंदवलेला आहे त्यामध्ये आम्ही प्रथम, द्वितीय आणि विभागून तृतीय असे 4 विद्यार्थी काढलेले आहेत. या ठिकाणी जे विभागीय तृतीय आलेले जे विद्यार्थी आहेत ते रुपे मयूर संजय आणि कादे सिद्धी सचिन या दोघांनी मंचावर यायचंय. रुपे मयूर संजय आणि कादे सिद्धी सचिन हे विभागून तृतीय आलेले आहेत. यांचं पारितोषिक अकाउंट विभागामधून घेऊन जायचं यांनी. त्यानंतर दुसऱ्या नंबरला आलेली विद्यार्थिनी आहे उगले श्रावणी श्रीमंत ही 12वी विज्ञानची विद्यार्थिनी आहे. हिला द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. मी मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी तिचं स्वागत करावं आणि तिनं पारितोषिक अकाउंट विभागामधून आपलं घेऊन जावं. त्यानंतर जी रोख रक्कम आहे अकाउंट विभागातून विद्यार्थिनीनं घेऊन जावी. त्याचबरोबर 1 नंबरला आलेली विद्यार्थिनी आहे कदम वैष्णवी शाहू ही निबंध स्पर्धेमध्ये 1 नंबरला आलेली आहे. आपलं पारितोषिक अकाउंट विभागामधून घेऊन जावं तिला आणि प्रमाणपत्र हिंदी विभागातून घेऊन जावं. त्यानंतर पथनाट्याचं सादरीकरण करणाऱ्या आमच्या विद्यार्थी सगळ्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. सगळ्या ग्रुपनी मंचावर यावं. डोंगरे राधिका, बोबडे साक्षी, शिंदे आकांक्षा, शिंदे संध्या, जाधव प्रतीक्षा, शेख सायना, काकडे प्राची, कदम वैष्णवी, फुडके, राजनंतनी, चव्हाण, भावना, सिंगोन ज्योती आणि राऊत दीक्षा या सगळ्यांनी मंचावर यायचंय आणि आपले प्रमाणपत्र हिंदी विभागातून घेऊन जावं आणि पारितोषिक पण हिंदी विभागातूनच तुमचे घेऊन जावे. पारितोषिक प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपण आपल्या मूळ समारंभाकडे येऊयात. आजच्या या समारंभाचे प्रमुख आकर्षण
या वाङ्मय मंडळाचे जे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री निलेशजी चव्हाण यांचा परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर अमोल पालकर सर यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. हिंदी विभागाचे डॉक्टर अमोल पालकर. आज के इस वाङ्मय मंडल के उद्घाटन समारोह के अध्यक्ष महाविद्यालय के प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर संतोष मुंडी जी, इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि माननीय निलेश चौहान जी, जिनका परिचय प्रस्तुत करने हेतु यहाँ मंच पर उपस्थित हैं। वैसे माननीय निलेश चौहान जी का परिचय जाते जाते मराठी विभाग के अध्यक्ष माननीय मनोहर शिरसाट सर जी ने आपके सम्मुख एक झलक के रूप में रखा ही है, लेकिन विस्तृत परिचय के रूप में परिचय देने हेतु मैं यहाँ सम्मुख हूँ। मराठी के ख्यातकीर्त कवि है, साथ ही व्याख्याता के रूप में और निवेदक के रूप में वे महाराष्ट्र और सुदूर प्रदेश में सभी को परिचित हैं। उन्होंने ABP माझा न्यूज चैनल में कई दिनों तक महत्वपूर्ण कार्य किया है, निवेदक के रूप में वे रहे हैं। उन्होंने AM न्यूज चैनल में न्यूज एंकर और असिस्टेंट प्रोड्यूसर के रूप में भी कई दिनों तक कार्य किया है। वे आकाशवाणी पर निवेदक के रूप में कार्यरत रहे हैं, साथ ही विभिन्न स्थानों पर संवाद कौशल्य और भाषण कला के मार्गदर्शक के रूप में भी वे आमंत्रित रहे हैं। विभिन्न राजनेताओं और कार्यकर्ताओं को स्पीकिंग ट्रेनिंग देने का वे काम भी कार्य करते रहे हैं। विभिन्न विषयों पर महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर सुदूर प्रदेशों में वे व्याख्याता के रूप में निमंत्रित रहे हैं। साथ ही विभिन्न सम्मेलनों, साहित्य सम्मेलनों में उनका महत्वपूर्ण सहभाग रहा है। वे छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज आदि महापुरुषों पर, उनके जीवन चरित्रों पर व्याख्यान देने का कार्य करते रहे हैं और छात्रों को उनके मार्गदर्शन का लाभ होता रहा है। पसायदान यह संत ज्ञानेश्वर का जो महत्वपूर्ण पुष्टि है, उसके संदर्भ में विभिन्न स्तरों पर वे व्याख्यान देने का कार्य करते रहे, उसके द्वारा मार्गदर्शन करते रहे हैं। विभिन्न वृत्तपत्रों में वे आलेख लिखते रहे हैं, उनका साहित्य प्रसारित होता रहा है। मराठी में जो काव्यधारा नामक एक कविता का कार्यक्रम है, इस लोकप्रिय कार्यक्रम के वे संस्थापक सदस्य रह चुके हैं। साथ ही उसका वे चित्र संचालन भी करते हैं और उनके मार्गदर्शन में मराठी का अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम प्रसिद्ध है। 22 आवर आर्टिस्ट के रूप में भी वे क्रियाशील रहे हैं। साथ ही इसके लिए उन्होंने आवाज़ भी दिए हैं। ईबुक यह जो प्रसिद्ध मराठी की कृति है, उसके लिए भी उन्होंने आवाज़ दी है। 2013 के मराठवाड़ा के युवा वक्ता, इस प्रकार अभी शिरसाट सर ने उल्लेख किया कि कई मराठवाड़ा के युवा वक्ता इस बल्लभी महाविद्यालय की भी रह चुके हैं, जिसमें ज्ञानेश्वर काशीर है, राहुल गिरी है। इस प्रकार हमारे सम्मुख राहुल गिरी बैठा हुआ है। तो इस प्रकार अपने महाविद्यालय के भी कई छात्र मराठवाड़ा के युवा वक्ता रहे हैं। इसमें से ही एक हम यहाँ देख रहे हैं कि माननीय निलेश चौहान जी भी हमारे बीच उपस्थित हैं। रिंग साइड रिसर्च इस जनमत चाचनी के संस्थापक संचालक भी वे रह चुके हैं। वैसे उनका परिचय विस्तृत है, लेकिन इस प्रकार समय अवधि में रहकर उनका परिचय देता हूँ और परिचय को विराम देता हूँ। धन्यवाद सर. एकूणच उत्कृष्ट निवेदक, व्याख्याते, कवी असं हे बहुआयामी असणारे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एकूणच प्रमुख पाहुणे. जास्त वेळ न घालवता मी माननीय श्री निलेश चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करावं. माननीय श्री निलेशजी चव्हाण. माझं नाव आवाज येत आहे? थोडंसं मोठं बोला. माझं नाव निलेश चव्हाण. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माझा काही संबंध नाही. हे सांगणं आवश्यक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम नाहीये, पण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांशी माझा संबंध आहे आणि त्यांच्या नावे असलेल्या या सभागृहामध्ये मला बोलण्याची संधी मिळते. हा एक सुंदर योगायोग या निमित्तानं जुळून आलाय. त्याबद्दल बलभी महाविद्यालयाचे मी मनापासून आभार मानतो. खर तर तुम्ही फार वेळपासून ऐकताय, ताट बसा जरा. योगा क्लास नाही पण ताट बसा. मला माहिती आहे काहींना बोर झालंय. आता मगाशी सर म्हटले की झाडी खूप आहे आपल्याकडे, झाडावरती प्रेम करा, झाडावरती कविता लिहा, झाडाखाली प्रेम करू नका. झाडावरती प्रेम म्हणजे असे या सगळ्या कार्यक्रमामधून ह्या सगळ्या गोष्टी येत असतात आणि म्हणून असे कार्यक्रम होणं आवश्यक आहे. आणि खूप छान हा कार्यक्रम या निमित्तानं सुरू आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य माननीय डॉक्टर संतोष उंद्रे सर, प्रमुख उपस्थितीमध्ये उपराचार्य डॉक्टर बाबासाहेब कोकाटे सर, डॉक्टर संतोष दुबल सर, श्री PP डावकर सर, अधीक्षक किसन सागळे सर,
त्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला ते त्यांचे मार्गदर्शक स्नेही डॉक्टर मनोहर शिरसाट सर, आणि खास म्हणजे काय योगायोग असतो बघा उंद्रे सर, की आमचे स्नेही रमेश पंडित सर या ठिकाणी आहेत. म्हणजे मुक्तानंद महाविद्यालयामध्ये माझा कार्यक्रम होता त्यावेळेस त्यांच्यावर जबाबदारी होती मला औरंगाबाद संभाजीनगरवरून तिथे नेण्याची. बलभीम महाविद्यालयामध्ये कार्यक्रम आला यावेळेस त्यांनाही जबाबदारी आली. मी म्हटलं पुढच्या वेळेस मी देवगिरीमध्ये कार्यक्रम घेतो. असे विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि आमचे मित्र बनगळ असे रमेश पंडित सर या ठिकाणी आहेत. मगाशी उल्लेख झाला मी मराठवाड्याचा युवा वक्ता आणि तुमच्याच महाविद्यालयामधून जो मराठवाड्याचा युवा वक्ता राहिला आणि सध्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांचा नावलौकिक आहे असे आमचे मित्र राहुल गिरी या ठिकाणी उपस्थित आहेत. ढेरे मॅडम आहेत आणि सर बनसोडे सर आहेत. सर्व विद्यार्थी वृंद आणि शिक्षक वृंद सगळ्यांचे आभार. खर तर काही जानदार कवी असतात, काही शानदार कवी असतात. मी इमानदार कवी आहे. तर इमानदारीने हा सगळा कार्यक्रम पुढे न्यायचा. मला मगासपासून प्रश्न पडला की खरंच विद्यार्थ्यांसमोर बोलणं आणि ते कवितेच्या संदर्भात वाङ्मयाच्या संदर्भात बोलणं हे फार मोठं आव्हान असतं सर. पण ज्यावेळेस असं दडपण येतं त्यावेळेस अमेरिकेची एक संगीतकार केली क्लार्कसन नावाची, तिचं एक वाक्य मला नेहमी साथ देतं. ती काय म्हणते? ती म्हणते ज्या गोष्टी तुमच्या आवाक्यात नाहीत त्या गोष्टींची जबाबदारी नियती कधीच तुमच्यावर देत नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं दडपण घेऊ नका. मला वाटतं थोडंफार आपल्या आवाक्यात असलं पाहिजे म्हणून शिरसाट सरांनी जबाबदारी माझ्यावरती टाकली आहे. आणि नाहीतरी सर भलत्या सलत्या लोकांचा कॉन्फिडन्स आजकाल वाढत चालला आहे. म्हटलं आपण तर कमी आहे, आपण आपला कॉन्फिडन्स कशाला कमी होऊ द्यायचा. म्हणजे माझ्या एका मित्र आहे त्याची प्रेयसी त्याला म्हणते तू माझ्याशी लग्न कर मी तुझ्या घराला डायरेक्ट स्वर्ग बनवे. तू माझ्याशी लग्न कर मी तुझ्या घराला डायरेक्ट स्वर्ग बनवेल. आई शपथ सांगतो तिला बनवता वरण भात पण येत नाही. कॉन्फिडन्स अशा लोकांचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे. त्याच्या पलीकडेच जर काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या गल्लीमध्ये जरा बोबडा बोलतो. मी त्याच्या वडिलांना म्हटलं का म्हटलं तुमचा मुलगा नेहमीच बोबडा बोलतो का? हो म्हणे जेव्हा बोलतो तेव्हाच बोबडा बोलतो. हे असते असे लोकांचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला मला प्रश्न पडतो म्हटलं आपण कशा आपला कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा. नाहीतरी फमू नेहमी म्हणायचे की काही लोकांना मासे हवे असतात पण माशांचा वास नको असतो. लोकांना कविता हवी असते पण कवींचा सहवास नको असतो. मला वाटतं बलभीम महाविद्यालय त्याच्यासाठी अपवाद आहे. तुम्हाला कविताही पाहिजे आणि कवीचा सहवास सुद्धा पाहिजे. मला वाटतं आणि खरंच सांगतो तुम्ही इतक्या छान पद्धतीने ऐकताय माझ्या मित्रांनो. तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही उदयपूरला जा जोधपूरला जा कुठंच तुम्हाला असे ऐकणारे रसिक मिळणार नाही. म्हणजे मी तिकडे गेलो नाही म्हणून सांगतोय पण तरी सुद्धा काय. आणि या महाविद्यालयावरती सर माझं मनापासून प्रेम आहे. कुठल्याही महाविद्यालयात दिलं तरी आम्ही असंच म्हणतो पण या महाविद्यालयात विशेष प्रेम आहे. त्याचं कारण सर तिसरी वेळ आहे माझी इथे येण्याची. सानप सर होते तेव्हा मागे कविता संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त दोनदा आम्ही या ठिकाणी आलो. आता तिसरी वेळ या ठिकाणी येण्याची. म्हणजे पुन्हा 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 बीड आपल्याला या निमित्तानं बोलावतंय हा एक वेगळा आनंद आहे. कारण की पंकज चतुर्वेदी नावाचा एक हिंदीतला मोठा कवी आहे. तो असं म्हणतो कि न यात्रा अच्छी है न ट्रेन के भीतर की परिस्थिति. न यात्रा अच्छी है न ट्रेन के भीतर की परिस्थिति लेकिन गाड़ी नंबर और गाड़ी के आने और जाने के समय की सूचना देती तुम्हारी आवाज अच्छी है. कुछ चीजें अब भी अच्छी है. सगळीकडे निराशेचं वातावरण चाललेलं आहे. वेगळं वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये काही गोष्टी चांगल्या घडतायत. म्हणजे वाङ्मय मंडळाचं उद्घाटन होत आहे. विद्यार्थी मोठ्या संख्येने मला आनंद वाटला की मोठ्या संख्येनं भित्तीपत्र विद्यार्थ्यांनी तयार केलंय रिसर्च करून तयार केलंय. आणि त्यामध्ये काय योगायोग बघा फक्त मराठी भाषा नाही तर मराठी आहे हिंदी आहे संस्कृत आहे उर्दू आहे इंग्रजी आहे. म्हणजे मी मराठी हिंदीमध्ये तुम्हाला ऐकवणारच आहे पण मी इंग्रजी उर्दू आणि संस्कृतमध्ये सुद्धा ऐकवू शकतो पण अजून लिहिलेलं नाही. जेव्हा लिहिल तेव्हा नक्की ऐकतोय. पण अशा अस्थिर सगळ्या काळामध्ये गेल्या 2 वर्षापासून बघतोय की कोरोना आला येऊन चालला गेला. राजकीय सगळं सरमिसळ आपण बघितली. पक्ष फुटले चिन्ह बदलले आणि काय जर मागच्या वर्षापासून आपण बघतोय सगळे अस्थिरताच नाही. इथं काय चाललेलं आहे एकच वाक्य आपण ऐकतोय मागच्या वर्षीपासून आहे की नाही. तुतारीवाले म्हणतात तुतारीचं बटन दाबा. घड्याळवाले म्हणतात घड्याळाचं बटन दाबा. धनुष्यबाणवाले म्हणतात बाणाचं बटन दाबा. मशालवाले म्हणतात मशालीचं बटन दाबा. फक्त कमळवालेच काही म्हणत नव्हते.
ते म्हणत होते कोणाचे बटन दाबा. अशी सगळी अस्थिरता आहे. पण जे टॉल्स्टॉय म्हणाला होता की आयुष्य अस्थिर असल्याची जाणीव माणसाला ज्या क्षणी होते तिथून त्याच्या आयुष्याला खरा प्रारंभ होतो. मला वाटतं हा खरा प्रारंभ या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला झाला आणि फार सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला. या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये कवितेची साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून असे कार्यक्रम होणं हे आवश्यक असतं, ते झाले पाहिजेत. आणि म्हणून एक सुंदर योगायोग या निमित्तानं जुळून आणला. आणि फक्त मराठी भाषा नाही तर सगळ्या भाषांचा मिलाफ या ठिकाणी झाला. हे जमवून आणता येणं सगळ्यात आवश्यक आहे. आणि त्या निमित्तानं अशा कवीला शिरसाट सरांनी बोललं की तो थोडाफार हिंदी कविता म्हणू शकतो. म्हणजे हे जमून आणता येणं आवश्यक आहे सर. आणि हे कधी शक्य होतं माहितीये का? आमच्या सारख्या कवी लोकांचा वक्त्यांचा संवाद जेव्हा तुम्हाला लागतो तेव्हा हे माझ्या मित्रांनो शक्य होतं. मी तुम्हाला एक परफेक्ट उदाहरण देतो. आमचा एक मित्र आहे, तो डॉक्टर आहे, गायनोकोलॉजिस्ट, डिलिव्हरी करतो. आमचा संवाद बघा कसा असतो. त्याला डिलिव्हरी करायची होती सर आणि महिलेचा पती आला. तू म्हटला सर तुम्ही डायरेक्ट सांगू नका म्हणे पोरग झाली पोरगी झाली. मग म्हणजे पहिले सांगा म्हणे पोरग झालं सांगा म्हणे टमाटर आणि पोरी झाली सांगा काकडी. तुम्ही का बरं नाही मला जुळाजुळ करायची म्हणजे तुम्ही एवढं सांगा म्हणे. आमचा मित्र परेशान झाला. तो गेला बिचारामध्ये. पोरगला काय सांगायचंय टमाटर, पोरी झाली की काकडी. आमचा मित्र गेला मध्ये. असं झालं ना जुळं. आता या प्रश्न पडला की सांगायचं काय, पण जमवता येणं कसं असतं बघा. म्हणून असे कार्यक्रम आमचा सहवास आवश्यक आहे. तो आमचा मित्र म्हटला बाबा इकडे सलाड झालं म्हणे सलाड. अशी सगळी परिस्थिती आहे आणि हे असं सगळं सभोवताली होत असतं. म्हणून हा कार्यक्रम छान पद्धतीने जमवून आणला तुम्ही. आणि या जमून आणलेल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं ही मला आनंददायी गोष्ट वाटते. कविता खरं काय असते, केशवसूत असं म्हणाले होते की कविता ही आकाशाची वीज असते, ती पेलू पाहणारे शेकडा 99% जण होरपळतात. आणि मनमोहन नादू तर असं म्हणायचं की शव हे कवीचे जाऊ नका हो, जन्मभरी तो जळतची होता, फुले त्यावरी उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतची होता. अशी ही कविता, कवीची एवढी ताकद असते. आणि म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल का, काही दिवसांपूर्वी संदीप खरेंच्या ओळी वाचल्या की कवीचं आयुष्य सोपं असतं यासाठी की एक जरी अस्सल कविता लिहिली तरी मरायची मुभा असते. पण कवीचं आयुष्य अवघड असतं यासाठी की शेवटच्या श्वासापर्यंत असं काही लिहिल्याची खात्री नसते. हे कवीचं एका प्रकारे सुदैवही आहे आणि दुर्दैवही असं मला वाटतं. म्हणून कविता लिहित असताना सगळ्या विषयांना खरं तर आतापासून ही सगळी तरुण पिढी आहे, तरुण पिढीकडनं खरं तर येणाऱ्या साहित्याला, वाङ्मयाला अपेक्षा आहे की आपण जे लिहितोय त्या अवतीभोवतीचं चित्र त्यामध्ये उमटलं पाहिजे, ते आपण लिहिलं पाहिजे. मग प्रेम असेल, मग त्यामध्ये आई वडिलांवरती असेल, शेतीविषय असतील, सगळं वास्तव चित्र. देशामध्ये सुद्धा बोलताना कवितेची आणि कवीची मोठी आवश्यकता असते. आपल्याकडे मोठा इतिहास राहिलेला आहे. माझ्या तरुण मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की कवीची भूमिका काय असते. देशाचे राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर ज्यावेळी लाल किल्ल्यावरती कवी संमेलन होतं, तत्कालीन पंतप्रधान होते पंडितजी नेहरू. आणि त्यावेळेस लाल किल्ल्यावरच्या कवी संमेलनासाठी राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर निघाले आणि सोबत पंडित नेहरू होते. आणि ते चालत असताना, पायऱ्या चढत असताना अचानक पंडित जवाहरलाल नेहरूंचा तोल गेला आणि त्यांच्या मागे असलेल्या दिनकरांनी त्यावेळी त्यांना सांभाळलं, आधार दिला. नेहरू पडायला आले होते. त्यावेळेस नेहरू असं म्हणाले, धन्यवाद दिनकरजी, तुम्ही होता म्हणून मी वाचलो, नाहीतर मी पडलो असतो. त्यावेळेस दिनकर काय म्हणाले, दिनकर म्हणाले त्यामध्ये आभार कसले, जेव्हा जेव्हा राज्यकर्ते टपकतात तेव्हा तेव्हा कविता त्याला आधार देत असते. ही कवितेची भूमिका असते. कविता ही आधार देण्याची गोष्ट आहे आणि ती कविता राष्ट्राला, समाजाला आणि ज्या ज्या वेळेस अन्यायाची भावना निर्माण होते त्या त्यावेळेस वाचा फोडण्याचं काम कवी करत असतो, कविता करत असते. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट आहे. आणि म्हणून तरुण पिढीमधूनही कवी निर्माण होणार आहे. आजकाल ते पण प्रॉब्लेम असं झालेला आहे, आजकाल तरुणांना वेगळंच काहीतरी आवडतं. म्हणजे असे वेगवेगळे कवी निर्माण होतात की जे भलतच वास्तव लिहायला लागलेले आहे. म्हणजे माझं एक रील बऱ्यापैकी व्हायरल होतोय. त्याच्यामध्ये सर एका कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो होतो मी आणि गॅदरिंगला गेल्यानंतर तिथं अनेक नवीन कवी होते. ते म्हणले सर आम्हाला काहीतरी ऐकवायचं. म्हटलं काय ऐकवायचं सर, जिला सांगायचं तिला ते बरोबर केलं म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हटलं मी कशाला टेन्शन घेऊ, तुमचं कॉलेज आहे, तुमचं माईक आहे, बोल भाई बोल बाबा. ते बोलायला उभं राहिलं सर, बोलक्याकडे हात करून म्हणताय, किती घेतली वचनं आपण, किती घेतल्या आना फाका ग, तुझ्याशिवाय प्रिय माझी कुठेही नाही शाखा.
पोरगी आली ना वरती उठून, ती म्हटली सर आम्हालाच बोललाय म्हणे. म्हणजे तुला कसं काय माहिती? नाही मलाच बोललाय म्हणे, त्याला उत्तर द्यायचं म्हणे, तुम्ही टेन्शन घेऊ. म्हटलं मी कशाला टेन्शन घेऊ, तुमचं कॉलेज आहे, तुमचं माईक आहे, तुमचं स्टेज आहे, बोल बाई. ती मला उभं राहिली, ती त्याच्याकडे हात करून म्हणते नको फसवूस मला, असे नको मारूस खोट्या बाता रे, तुझ्यासारखे किती जुळवले असेच येतात. अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे हे सगळं वातावरण कोणाला काय सुचेल काही सांगता येत नाही. म्हणजे बेकार गोष्टी लोकांना सुचत असतात. म्हणून आमचे कवी मित्र सुधीर मुळीक असं म्हटले पाहिजे की सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट आवश्यक आहे, प्रेमात ती असली पाहिजे. मग काय असलं पाहिजे ते म्हणजे मी सांगतो काय असलं पाहिजे. मग आजकाल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना कायदे वगैरे माहिती आहे, प्रेमात काय असलं पाहिजे. आमचे सुधीर मुळीक म्हणाले आहे तर खूप जखमा उपचार पाहिजे, प्रेमातही विम्याचा आधार पाहिजे. आहे तर खूप जखमा उपचार पाहिजे, प्रेमातही विम्याचा आधार पाहिजे. आहे तिचा अजेंडा मौनात राहणे, प्रेमात माहितीचा अधिकार पाहिजे. कधी काय मागणी करेल हे काही सांगता येत नाही. मला अनेक जण म्हणतात की प्रेमावरती तुम्ही ऐकवते, प्रेमावरती लिहा. म्हटलं सर एवढा मोठा विषय प्रेमाचा पण मी 2च ओळीमध्ये संपवून टाकला. 2च ओळी लिहिल्या. म्हटलं फार काही लिहिण्याची आवश्यकताच नाही, पण 2च ओळी अशा लिहिल्या आहेत. माझ्या मित्रांनो तुमच्या सोबत तुम्ही त्या घेऊन जाल, ज्याला ऐकवायचे त्याला ऐकवा. ओळी अशा आहे की तिच्या मागे नका लागू माझी आहे ती, तिच्या मागे नका वा म्हणा. जास्त ऍडव्हान्स पेमेंट करू नका, फक्त जेव्हा म्हटलं तेव्हा वा म्हणा. बरोबर की नाही? तिच्या मागे नका लागू माझी आहे ती, तिच्या मागे नका लागू माझी आहे ती, माझे विचारून झाले राजी आहे ती. संपला विषय. याच्यापुढे लिहायची आवश्यकता आहे का? अजिबात नाही. अशा सगळ्या गमती जमती आहेत. पण एक सांगतो मित्रांनो, तुमच्या पुढे उभा आहे म्हणून सांगतो की फार काही लंब्या कविता मी ऐकवणार नाही, फार मोठ्या कविता ऐकवणार नाही. प्रॉब्लेम काय अलीकडं लोक इतक्या मोठ्या कविता ऐकवतात, इतक्या आपल्या मराठवाड्याच्या भाषेत बोलायचं इतक्या लंब्या कविता. तिकडे ते ग्वाल्हेरला एक कवी संमेलन झालं, एका कवीने एवढी लंबी कविता ऐकवली, 1.5 तास लंबी कविता. समोरचा माणूस लंबा झाला. समोरचा माणूस लंबा झाला म्हटल्यावरती केस चालली ना, तर न्यायाधीश म्हटले अरे एवढी लंबी कविता ऐकवता प्रॉब्लेम. माणूस गेला म्हणे समोरचा, तुला शिक्षा व्हावीच लागेल म्हणे. आता शेवटची इच्छा काय ते सांग म्हणे. काय नाही म्हणे न्यायाधीश सर, कविता ऐकून त्याला ऐकवली ती तुम्ही ऐकवली. अशा काही कविता मी तुम्हाला ऐकवणार नाही. एकदम छोट्या छान तुम्हाला पटतील अशा, आणि आशा आहे की तुम्हाला त्या कविता आवडतील, आवडाव्यात ही अपेक्षा आहे. एक फार महत्वाची आता सगळे भित्तीपत्रक या ठिकाणी सादर झाले, पुस्तकांचा माहोल, वाङ्मय मंडळाचे उद्घाटन आहे, म्हणून त्या संदर्भाचा आशय असलेली एक रचना मी तुमच्या समोर सादर करतो. आशा समजून घ्या. कवितेचे शीर्षक आहे चोर आणि विद्वान. सुंदर छोट्या एका साध्या घरात चोर शिरला ठेवून चोरी मनात. सुंदर छोट्या एका साध्या घरात चोर शिरला ठेवून चोरी मनात. शिरलो आहे आता इथे तर पुष्कळ काही घेऊन जाईल. विचार करू लागला चोर की भिंती तेवढ्या ठेवून जाईल. पण दिसते कुठे काय त्याला पुस्तकेच नुसती भरलेली. भिंतीवरती नजर टाकली तर अक्षरेच नुसती गिरली. कुठे दागदागिन्यांचा ऐवज नव्हता मिळत. अंधार मस्तकी झाला, दिवा नव्हता जळत. सर्व जांभळून काढले तरी कुठेच काही गवसेना. अखेर थकला चोर तो त्याला काही उमजेना. तेवढ्यात घराच्या यजमानाला अचानक जाग आली. पाहून घराचे चित्र असे क्षणात त्याची झोप गेली. मग जवळ जाऊनी चोराच्या तो यजमान त्याला म्हणाला की अरे प्रख्यात विद्वान आहे मी, विद्या हेच आभूषण घराला. पुस्तकांचा आहे ठेवा, पैशाची इथे बरकत नाही. पुस्तकांचा आहे ठेवा, पैशाची इथे बरकत नाही. घेऊन गेला अशी पुस्तके सारी तरी माझी हरकत नाही. शेवटी ज्ञान कुणासही वाटणे हेच माझे काम आहे. शेवटी ज्ञान कुणासही वाटणे हेच माझे काम आहे. ज्ञानातच वसतो देव माझा, तिथेच माझा राम आहे. दागदागिने घ्यावास आला त्यापेक्षा एक पुस्तक मोठे. पुस्तकेच माझी संपत्ती, बाकी माझ्या करता खोटे. थोडा बहुत तरी परिणाम चोरावर त्याचा झाला. होता अस्सल चोरतो शेवटी पुस्तक चोरून आला.
होता अस्सल चोर तो, शेवटी पुस्तक सुरू आला. मग इकडे एक पुस्तक कमी झालेले जेव्हा विद्वानाने पाहिले, आपल्या विद्येचे त्याला मग कौतुक करावे वाटले आणि म्हणाला 100 यवत चोर असे हे दुकान त्यासाठी काढले, 100 यवत चोर असे हे दुकान त्यासाठी. ही गरज असते आणि यासाठीच म्हणून साहित्य निर्माण होत असतं, कविता निर्माण होत असते. आणि खरं तर कविता काय करते, साहित्य काय करतं, माझ्या मित्रांनो ते आपला शोध घ्यायला शिकवतं. आपला स्वतःचा शोध आपण घेतला पाहिजे. या ठिकाणी आमचा धर्माधिकारी नावाचा मित्र या ठिकाणी आता अध्यक्ष असणार आहे. तर या सगळ्या वाङ्मय मंडळाचं ज्यावेळेस मी उद्घाटन या ठिकाणी करतोय, सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहे, तर काय आपलं काम असणार, या निमित्ताने एक गोष्ट निर्माण होते, ती म्हणजे आपण स्वतःचा शोध घेणं शिकलं पाहिजे. आपण साहित्याच्या जवळ जातो, कवितेच्या जवळ जातो, स्वतःचा शोध घेत आपण पुढे गेलं पाहिजे. तेच आपल्याला साहित्य शिकवतं. याचं हा काय बोलला, तो काय बोलला, हा काय करतो, तो काय करतो, हे मी वाचणारच आहे, हे मी ऐकणारच आहे, पण माझं स्वतःचं काहीतरी इम्प्रेशन मला त्यामध्ये पाडता आलं पाहिजे. मग ते जीवनामध्ये वावरत असताना असेल, अभ्यासात असेल, साहित्यात असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल. म्हणजे एक अंध व्यक्ती आपल्या मित्राच्या घरी जेवायला गेला, त्याचा त्याला दिसत होतं, हा अंध मित्र त्याच्या घरी जेवायला गेला. रात्री खूप उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर तो परत यायला निघाला. त्यावेळेस त्याचा मित्र म्हटला, बाबा रे अंधार खूप झाला, एक काम कर, हा कंदील तुझ्यासोबत राहू दे. तो म्हटला, अरे बाबा तुला माहिती नाही का, मी आंधळा आहे, मला कंदिलाचा काय उपयोग, दिवसही सारखा रात्रही सारखीच, मी हा कंदील येऊन काय करणार आहे. त्याचा मित्र म्हटला, बाबा मला माहिती आहे की तू आंधळा आहेस, पण उशीर खूप झालाय, रात्र खूप झाली आहे, अंधार खूप पडलाय, तुझ्यासोबत जर हा कंदील असला तर समोर येणारा कुणी असेल त्याला तो दिसेल, म्हणजे तो तुला धडकणार नाही. अंध व्यक्ती म्हटला, अरे वा बरं आहे म्हणे. त्यानं आपला कंदील सोबत घेतला, तो निघाला, तरी सुद्धा एक जण येऊन त्याला धडकलाच. तो अंध व्यक्ती म्हटला, बाबा रे म्हणे मी आंधळा आहे, मला दिसत नाही, तुला माझ्या जवळचा कंदील दिसला नाही का, तू मला कसं काय धडकला. तो आंधळा म्हटला, बाबा रे तू खरंच आंधळा आहेस म्हणे, तुला हे कुठे माहितीये म्हणे, तुझ्याकडचा कंदील विजलेला आहे की पेटलेला आहे. त्यावेळेस अंध व्यक्तीनं स्वतःशी पुटपुटत म्हटलं, बुद्धानं सांगितलं तेच खरंय, उधारीचा प्रकाश तुमच्या आयुष्यात कधीच उजेड पडत नाही. उधारीचा प्रकाश आपल्या आयुष्यात उजेड पाडत नाही, आपला आपला प्रकाश निर्माण करावा लागेल. बुद्ध नेहमी म्हणायचे, ते कधीच म्हणायचे नाही की ते झाड आहे, ते म्हणायचे ते झाड होत आहे. ते झाड होत आहे म्हणजे त्याला रोज नवीन पालवी फुटते, रोज त्याला नवीन अंकुर फुटतोय, रोज नवीन पानं येत आहेत. म्हणून प्रत्येक दिवस हा नवीन शिकण्याचा दिवस असतो, पुढे जाण्याचा दिवस असतो आणि त्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि त्या अनुषंगानं वाचन असेल, साहित्य असेल, वाङ्मय असेल, हे आपल्याला प्रेरणा देण्याचं काम करत असतं. आणि त्यासाठी म्हणून महाविद्यालयाचा उद्देश असतो की अशा वाङ्मय मंडळाचं उद्घाटन झालं पाहिजे, अशी वाङ्मय मंडळ स्थापित झाले पाहिजे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल, जीवनाला चालना मिळेल, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. हिंदीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सादरीकरण झालं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असते, एक गोष्ट माझ्या मित्रांनो समजून घ्या. हॅलो, आवाज आहे रे. म्हणजे यांनी फार मनावर घेतलेलं. मी म्हटलं स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण करा, म्हटले तुम्हीच तुमचा प्रकाश निर्माण करा. हरकत नाही, तोही आपण प्रकाश निर्माण करू. पण खूप छान तुम्ही एकदा ऐकताय, तुमच्यासाठी एकदा तुम्हाला टाळ्या वाजवा. मला वाटतं अशा कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांना ऊर्जा मिळत असते, प्रेरणा मिळत असते आणि तुमची साथ मला अशा कार्यक्रमामध्ये आवश्यक असते. काय असतं, मी एकटा असतो, पण बहुमत शेवटी महत्वाचं असतं ना. तुमची साथ सुद्धा मिळाली पाहिजे, त्याबद्दल तो कार्यक्रम पुढे जात असतो. पुरी धरा भी साथ दे तो और बात है, बरोबर आहे की नाही. पुरी धरा भी साथ दे तो और बात है, तू जरा भी साथ दे तो और बात है. और चलने को तो एक पांव पे भी चल रहे हैं लोग, पर दूसरा भी साथ दे तो और बात है. तुमची सोबत महत्वाची, तुमची साथ महत्वाची आहे. आणि म्हणून हिंदीमध्ये तुम्हाला ऐकवण्याचा मला मोह होतोय की तेरा नाम नहीं याद तेरा काम मुझे याद है, तेरा नाम नहीं याद तेरा काम मुझे याद है, तूने जो पिलाया था वो जाम मुझे याद है. तेरा नाम नहीं याद तेरा काम मुझे याद है, तूने जो पिलाया था वो जाम मुझे याद है. और वैसे तो गुजरी है पूरी जिंदगी सुनहरी, पर तेरे साथ जो गुजरी वो शाम मुझे याद है. एक फार वार रूपांतर आठवले वाटतं शाम. आठवलं पाहिजे, काय असतं माहिती का, आठवलं पाहिजे की गजल सुनाकर मैं तो अकेला खड़ा रहा, सब अपनी अपनी चाहने वालों में खो गए. सगळे विसरून झालं, तुम्हाला काहीतरी आठवत असतं. आणि माझ्या मित्रांनो मला सांगा,
आता तरुणांनी हे करायचं नाही तर मग कोणी करायचं, बरोबर आहे का नाही? पण सगळे आता इथं आरएसचे बरोबर असले काय असतं, प्रत्येक वर्गाचे रसिक श्रोते माझ्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे एका शायरानं म्हटलं होतं की कोण कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते, ओह डैम, कौन कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते, वो करते हैं लेकिन हम उन पे शक नहीं करते. अशी परिस्थिती असते. पण मग मी म्हटलं एका शायरानं त्याला उत्तर दिलं, ठीक आहे तुमचं सगळं झालं, मग आता कुठपर्यंत तुम्ही, आहे की नाही? हा काळ कोणाचा आहे? तरुणांचा आहे. मग एका शायरानं म्हटलं कि कुदरत के फैसले का सम्मान कीजिए, आप बस अब इतना ही काम कीजिए, इश्क करना तो हम जैसे नौजवानों का काम है, आप तो बस बुढ़ापे में राम राम कीजिए. त्यामुळे अशी परिस्थिती असते. हे सगळ्या गोष्टीला शाळा ट्रस्ट करत असतो, लिहित असतो. उर्दूचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मुलांनी भित्तीपत्रक तयार केलं आणि तरुण या ठिकाणी उपस्थित आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, अनेकांना विरह झाला असेल, अनेकांना कोणीतरी सोडून गेला असेल, सोडून गेली असेल, हे सगळं येत असतात दिवस. पण शायरानं आशांसाठी सुद्धा लिहून ठेवलाय. तो म्हणतो सगळ्या गोष्टी तुमच्या मान्य आहेत, पण मग कुठपर्यंत आपण कुरवात बसायचं, कुठपर्यंत तेच 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 आपण चिंधी पकडून बसायची. जॉन एलिया नावाचा पाकिस्तानचा मोठा शायर आहे. तो काय म्हटला? तो म्हटला क्यों तकता है आसमान को तू, कोई रहता है आसमान में क्या? क्यों तकता है आसमान को तू, कोई रहता है आसमान में क्या? और ये मुझे चैन क्यों नहीं आता, एक ही शख्स था जहान में क्या, एक ही शख्स था जहान में क्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एकच व्यक्ती आयुष्यामध्ये कधी असत नाही. त्यामुळे आपण पुढे जात असतं, प्रत्येक गोष्टीवरती शायर कवी टिप्पणी करत असतो आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाण्याचं काम करायचं असतं. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही ऐकताय. तुमच्या समोर एक रचना या निमित्तानं मी सादर करतो, उपस्थित आहे मोठ्या प्रमाणावरती. आशा आहे की तुम्हाला ती कविता आवडेल. की आधीची दिवाळी आणि आताची दिवाळी यामध्ये फरक करण्याचा मी थोडा प्रयत्न केला की कशा पद्धतीने चित्र बदलत गेलं. आपण सगळे या काळाचे साक्षीदार आहोत. की तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे, तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे, चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे. खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी, नाती गोती तर असायचीच आणि असायचे शेजारी. शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या करायला. फराळासाठी अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची, वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी खुलवायची. नाही स्पर्धा नाही शर्यत ना कसली बरोबरी, नात्यांचा तो उत्सव नुसता जरूर मेळे खरोखरी. मला आठवतंय मी नाही जेव्हा दिवे लावायचो, पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही, इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही, अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही, अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही. आजही होते दिवाळी फक्त घरात असतात लोक चार, कंदील लागतो दारी तरी फटाके तर उडता फार. एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाची इच्छाही, एक मेसेज टाकला की पोहोचून जाता शुभेच्छाही. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला, माझ्या याची गरज नाही. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकड्या काढायला आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला. कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे, कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. फराळातही आले आहे रामबंधू आणि चितळे, फराळातही आले आहे रामबंधू आणि चितळे. काल दिवाळीच्या खरेदीसाठी त्याच वस्तू वापरतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे, आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्ताना पाहिला आहे, इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्ताना पाहिला आहे. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही, लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. आणि नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही, आणि नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजवून यायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. कुणासाठी अशी असते कुणासाठी कशी असते, पण ज्यांच्या अंगणात दिवे नाही त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते. ज्यांच्या अंगणात दिवे नाही त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते.
मला वाटतं हेच चित्र आपण साहित्यातून वाङ्मयातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि यावेळेस कविता आपल्याला साथ देत असते. कविता कवीसाठी काय असते तर खऱ्या अर्थानं जेव्हा आपण कविता लिहितो, तुम्ही सुद्धा कविता लिहित असाल, लिहायला लागाल, मला तर नेहमी असं वाटतं की प्रत्येक संवेदनशील माणूस हा आयुष्यामध्ये कधी ना कधी कविता लिहिण्याचं काम करत असतो. जर तुमच्याकडे संवेदना आहे तर तुम्ही निश्चितपणे कविता लिहिण्याचं काम कराल, कारण की आपल्या संवेदना व्यक्त करण्याचं उत्तम माध्यम हे कविता असते. आणि कवी जेव्हा कवीशी एकरूप होतो, कवितेशी एकरूप होतो, त्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये महत्वाचं स्थान कवितेचं असतं. मराठीतल्या मोठ्या कवयित्री इंदिरा संत यांना एकदा विचारलं एका पत्रकारानं की इंदिराबाई, तुम्हाला कवितेनं काय काय दिलं सांगा बरं एकदा. इंदिराबाई असं म्हणाल्या, मला कवितेनं मान सन्मान दिला, रसिक वाचकांचं प्रेम दिलं, बक्षिसं दिली, मानधन दिलं, मला कवितेनं भरपूर काही दिलं. त्यावेळेस लागलीच मुलाखतकारानं दुसरा प्रश्न विचारला, अहो इंदिराबाई, तुम्हाला कवितेनं इतकं सगळं दिलं असं तुम्ही म्हणता, मग आता सांगा बरं तुम्ही कवितेला काय दिलं. त्यावेळेस क्षणाचाही विचार न करता इंदिराबाई म्हणाल्या, मी कवितेला माझं सारं आयुष्य दिलं. मला वाटतं एक कवी, एक कवयित्री जेव्हा कवितेला, साहित्याला आयुष्य देण्याचं काम करते, त्यावेळेस महत्वाची साहित्य निर्मिती तिच्याकडनं होत असते. आणि म्हणून तर दिनकर म्हणाले की विष के प्याले का मोल और क्या हो सकता है, प्रेमी तो केवल मधुर प्रीत ही देता है, और कवि को चाहे संसार भेंट दे जो, लेकिन बदले में वह निष्कपट गीत ही देता है. कवीच्या वाट्याला काही आलं तर तो निष्कपट गीत देण्याचं काम करत असतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज पाऊस पडतोय मराठवाड्यामध्ये, चांगला पाऊस झाला, पण जर आम्ही बऱ्याच दिवसापासून मराठवाड्यामध्ये नेहमी दुष्काळाची परिस्थिती असते, पाऊसच पडत नाही. मग आम्ही जेव्हा मुंबईला जायचो, आमचे मित्रमैत्रीण भेटायचे, माझी एक मैत्रीण भेटली की नेहमी पाऊस पडायचा मुंबईला. म्हटलं यार तू भेटल्यावरती नेहमी पाऊस पडतो, आमच्या मराठवाड्यातच पाऊस नाही. मग मी म्हटलं यार ही भेटल्यावरती जर आपल्याला पाऊस पडतोय मग आपण काय केलं पाहिजे. मग मी लिहिलं की तू मला भेटल्यावरती आभाळ बरसत राणी, तू मला भेटल्यावरती आभाळ बरसत राणी, सण माझ्या मराठवाड्यात पाहिजे तिथं ग पाणी. तू आली म्हणजे त्याला हा दिसेल मराठवाडा, कळेल संसाराचा कसा हाकतो कुणबी गाडा, पाऊस तुझ्या ओळखीचा सांग त्याला कहाणी, चल माझ्या मराठवाड्यात पाहिजे तिथं ग पाणी. वाटेल तुला मी वेळा असं येतो कुठं का पाऊस, वाटेल तुला मी वेळा असं येतो कुठं का पाऊस, पण मराठवाडा दिसला पाहिल्यावरी हा पाऊस, पाऊस तुझ्या ओळखीचा त्याला सांग सारी कहाणी, चल माझ्या मराठवाड्यात पाहिजे तिथं ग पाणी. हे बोलवलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची. म्हणून काय असतं माहिती का, कारण पाऊस पडला सर की आपल्याला बरं वाटतं. जरा गेल्या काही दिवसापासून पाऊस पडतो आहे, खूप छान वातावरण आहे आणि सगळे तुम्ही साहित्यावरती, निसर्गावरती प्रेम करणारे, मगाच सांगितलं खूप झाडी आहे, झाडावरती प्रेम करणारे आपण सगळे माणसं आहोत. नवाज देवबंदी उर्दूतले फार मोठे शायर ते असं म्हणाले होते की रो देने से दिल का बोझ हल्का होता है, रो देने से दिल का बोझ हल्का होता है, बारिश हो जाए तो मौसम अच्छा होता है, और दिलवाले ही कुदरत से मोहब्बत करते हैं, पैसे वालों का तो सब कुछ पैसा होता है. त्यामुळे ही सगळी दिलवाली माणसं आहात, मराठवाड्यातली माणसं आहात. म्हणून पाऊस पडला, पण मगाशी वाटलं की इतका छान पाऊस पडलाय, तर हा पाऊस कधी नव्हे तो पडलाय, तर या पावसाचा आपण आनंद घेतला पाहिजे. म्हणून एक कविता लिहिली, आशा आहे की तुम्हाला ती कविता आवडेल. आणि आपण असे आत, बरोबर आहे काय, किती मस्त पाऊस पडतोय बाहेर आणि आपण असे आत, बरोबर आहे काय, आपल्याला चिंब भिजवण्यासाठी बरसणाऱ्या पावसाची गद्दारी नाही का. सर्दी होईन आजारी पडेल असे लिंबू टिंबू करू नकोस बहाणे, सर्दी होईन आजारी पडेल असे लिंबू टिंबू करू नकोस बहाणे, अशा पावसात जे छत्री घेऊन जात नाही तेच असतात शहाणे. ज्या धारा तुला आपुलकीनं हाक मारतायत त्यांना नकार देऊ नकोस, तुझ्या माझ्या काळजात भरून आलेले ढग बरसतायत बाहेर अशी माघार घेऊ नकोस, तुझ्या माझ्या काळजात भरून आलेले ढग बरसतायत बाहेर अशी माघार घेऊ नकोस. कित्येक दिवसांच्या रजेवर गेलेला पाऊस आज कुठे कामावर आलाय, म्हणून आपल्या आतली आग विझवण्याचं मोठं काम त्याला आभाळानं सोपवलंय. बाहेर निघ, मोत्यांसारखे पावसाचे थेंब वेच, साठवून ठेव या पावसाची ओल काळजात खोलवर. काय माहित पुन्हा असा पाऊस पडायला किती दिवस लागतील, काय माहित पुन्हा असा पाऊस पडायला किती दिवस लागतील. हा पाऊस आपल्याला अनोळखी असतो, वेगळा असतो, आणि म्हणून तो जेव्हा पडतो त्यावेळेस वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते. आणि त्या निमित्तानं अशा कवितेचा, कवींचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहात, याचा मला एक वेगळा आनंद या निमित्तानं आहे.
आणि सर मला म्हटले होते की हिंदीही तुम्ही ऐकवलं पाहिजे, हिंदी रचना आल्या पाहिजे. आपल्या सगळ्यांना राधा आणि रुक्मिणी यांचं प्रेम माहिती आहे. त्या संदर्भातली एक रचना तो की आशा आहे तुम्हाला ती कविता आवडेल. की राधे कृष्ण म्हणून सगळं आपण ओळखतो कृष्णाला, नावही कुणाचं लावलंय तर राधेच लावलंय. पण ही तक्रार घेऊन ज्यावेळेस रुक्मिणी राधेकडे गेली आहे त्यावेळेसचा काय प्रसंग आहे एक छोट्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. आशा आहे तुम्हाला ती कविता आवडेल. राधा से मिलकर देखो रुक्मिणी ने बोला, राधा से मिलकर देखो रुक्मिणी ने बोला, मेरे कृष्ण पर तुमने कैसा रंग डाला. कन्हैया है मेरे तो फिर नाम क्यों तुम्हारा, राधे कृष्ण कह के जग ने उन्हें क्यों पुकारा. सोचती हूं बैठ के क्यों राधिका न हो सकी, कृष्ण पत्नी हो गई क्यों प्रेमिका न हो सकी. अर्धांगिनी में कृष्ण की फिर प्रेम में बाधा है क्यों, कृष्ण प्रेम का प्रतीक आज भी राधा है क्यों. ये नहीं कहती मुझे प्रेम कुछ मिला नहीं, पर राधिका मुझे तेरा सावरा मिला नहीं. मुझे बावरी करे वो बांसुरी की धुन कहा, कृष्ण मेरे पास है पर बांसुरी नहीं यहाँ. आंसू आए रुक्मिणी के राधिका ने देखा जब, और आंसू पोछे रुक्मिणी के राधिका ने बोला तब. अरे तुम तो ऐसे कह रही हो जैसे मैं की रानी हूं, लोग याद करते हैं बस एक कहानी हूं. और मैं क्या डालू रंग रुक्मिणी हरि का ही रंग लगा, मैं तो तब से बावरी जब से उसका संग लगा. प्रेमिका होकर बोलो ऐसा मैंने क्या पाया, कृष्ण तुमने ले लिया मैं रह गई साया. धुन तुमने सुनी नहीं बांसुरी की, धुन तुमने सुनी नहीं फिर भी तुम्हें चाह है, मेरी बांसुरी हो गई गुम किसे परवाह है. प्रेमिका का प्रेमी जब उसे लेने आता नहीं, रुकता है वक्त रुक्मिणी वक्त गुजरता नहीं. और बस मेरा नाम आने से ही तुम्हें रोना आया है, बस मेरा नाम आने से ही तुम्हें रोना आया है. मुझ पे क्या बीती होगी मैंने कृष्ण खोया है, मुझ पे क्या बीती होगी मैंने कृष्ण खोया है. मला वाटतं विरह असेल, प्रेम असेल, आपुलकी असेल, या सगळ्या भावना कवितेतून व्यक्त होत असतात, साहित्यातून व्यक्त होत असतात. आणि म्हणूनच मला वाटतं साहित्य लिहिलं जातं, कविता लिहिली जाते, कविता बोलली जाते. आणि मी जे मगाशी म्हणालो की काही कविता या गरजेसाठी सुद्धा लिहायच्या असतात, आवश्यकतेसाठी सुद्धा लिहायच्या असतात. क्योंकि वो कभी मर जाए तो अच्छा है जो कभी खुददार नहीं, देश जले और कभी कुछ न बोले क्या वो कभी गद्दार नहीं. देश जले और कभी कुछ न बोले क्या वो कभी गद्दार नाही, ही सगळ्यात महत्वाची भूमिका असते कवितेची आणि कवीची. म्हणून आवश्यकतेसाठी लिहिणारी कविता, ती कविता तुमच्यासमोर मी सादर करतो. आशा आहे की आदमी जलकर खाक हुआ या आग फैलने वाली है, एक आदमी जलकर खाक हुआ या आग फैलने वाली है, एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है. घर में डाले कुर्सी ऐसे चुपचाप न बैठो तुम, सावधान हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है, सावधान हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है. नफरत की आंधी देखिए झेला है हमने उसको, मिटा के रख दी है सब कुछ, बोला है हमने सबको. पर जिनको सुनना चाहिए वो तो बहरे होकर बैठे हैं, सियासत करके सत्ता के वो सहरे लेकर बैठे हैं. फिर सत्ता के सहरे के खातिर लहू गिराया जाता है, इस बस्ती को उस बस्ती के नाम डराया जाता है, इस बस्ती को उस बस्ती के नाम डराया जाता है. हमको इतना डर नहीं लगता उन जहरीले सांपों से, लेकिन हम डर जाते हैं इनकी जहरीली बातों से. इनका मकसद बस हमको आपस में लड़वाना है और कट्टरता फैला के हमको धर्म के नाम मरवाना है. पर नफरत की इस आंधी में बिल्कुल ना मुरझाना तुम, धर्म से पहले भारत है ये उनको भी समझाना तुम, धर्म से पहले भारत है ये उनको भी समझाना तुम. नफरत में ये आंधी तुमको शामिल करने वाली है, तुमको ही कर आगे मतलब हासिल करने वाली है. मैं कवि हूं मेरी कलम सब कुछ लिखने वाली है, सावधान हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है. सत्य अहिंसा के मूल्यों को कुर्सी के नीचे गाड़ दिया और इतिहास के सच्चे पन्नों को भी उन्होंने फाड़ दिया. पन्ने फट जाते हैं पर इतिहास कभी फटता है क्या, पन्ने फट जाते हैं पर इतिहास कभी फटता है क्या. अंतर मन में बसा हुआ इतिहास कभी मिटता है क्या. खून की होली खेलकर जो इस देश को गंदा करते हैं उनसे जाकर कह दो हम विचार को जिंदा रखते हैं, उनसे जाकर कह दो हम विचार को जिंदा रखते हैं. आज भी वो अपने हाथों में आग ही लेकर बैठे हैं, पर इतिहास हमें सिखाता है हम पानी होकर बैठे हैं, पर इतिहास हमें सिखाता है हम पानी होकर बैठे हैं. फिर भी यारो ध्यान रहे, आंखों में ना नींद रहे, तुमको मुझको जगना होगा ताकि अपना हिंद रहे, तुमको मुझको जगना होगा ताकि अपना हिंद रहे. नई पीढ़ी भी समझे वो भी तो बहकने वाली है, नफरत के इन जालों में वो भी तो अटकने वाली है. मैं कवि हूं मेरी कलम सब कुछ लिखने वाली है,
सावधान हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है। एक आदमी जलकर खाक हुआ, ये आग फैलने वाली है। एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है, एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है। हे वास्तव लोकांनी आणि संवेदनशील माणसानं समजून घेणं सगळ्यात आवश्यक आहे, कारण आपण मराठवाड्यातली माणसं आहोत. तळतळणारे ऊन साहतो मराठवाडा, तरी फुलांचे गाणे गातो मराठवाडा. मराठवाड्याची माणसं होत आपण, त्यामुळे आपल्याला मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्या अवतीभोवतीचं चित्र आपण साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वाचलं पाहिजे आणि त्यानंतर अनुभवलं पाहिजे. आणि ज्या ताकदीनं आपण बोलतो आहोत, लिहितो आहोत, त्या ताकदीनं ते समोर मांडलं पाहिजे, केलं पाहिजे. हीच भूमिका मला वाटतं मराठवाड्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याची असली पाहिजे. कारण हा मराठवाडा कसा आहे, हा मराठवाडा आहे ओढत आहे पिढ्यान पिढ्या माणुसकीचा गाडा. पुण्यवंत भाग्यवंत आमचा मराठवाडा. गोदामाई घेऊन येते तिचे पवित्र पाणी, ओठी अभंग संतांचे आणि तीच आमची गाडी. इथे जन्मले एकनाथ ज्ञानोबा बहिणाई, इथली माती म्हणजे आहे हर एकाची आई. इथे जाहला मंत्र एक, माणूस माणूस जोडा. पुण्यवंत भाग्यवंत आमचा मराठवाडा. ताजमहालाचे रूप ते तशाच तसे दिसले, इथल्या लेण्यांनी अवघ्या विश्वाचे लक्ष वेधले. इथल्या विद्यापीठात वाहते ज्ञानाची हो धारा, गुणवत्तेच्या पुरती नाही जातीपातीला थारा. आणि नाही विसरलो आम्ही मुक्ती संग्रामाचा लढा. पुण्यवंत भाग्यवंत आमचा मराठवाडा. पुण्यवंत भाग्यवंत आमचा मराठवाडा. हा मराठवाडा कसा आहे आणि त्या पद्धतीनं आपण मराठवाड्याची सगळी लेकरं आहोत. आणि मी नेहमी म्हणतो की गुणवत्ता ही महानगरांची मक्तेदारी राहिलेली नाहीये. ते चित्र मला या बलवीन महाविद्यालयामध्ये पाहायला मिळालं की फार उत्कृष्ट पद्धतीनं मुलांनी अगदी कमी वेळेमध्ये, मगाशी सर सांगत होते की 2 दिवसाचा अवधी, 1 दिवसाचा अवधी, या वेळेमध्ये इतके छान छान भित्तीपत्रक त्यांनी तयार केले, रिसर्च करून तयार केले. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मोठ्या उत्सुकतेनं विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येत आहेत, आनंद घेत आहेत आणि त्याच पद्धतीनं अभ्यास करून, संशोधन करून छान पद्धतीनं सहभागी होत इतकी छान छान पत्रक त्यांनी तयार केली, ऍक्टिव्ह असतात. मला वाटतं सर विद्यार्थी महाविद्यालयाचा कॅम्पस किती मोठा आहे, महाविद्यालयाचं बिल्डिंगा किती मोठ्या आहेत, त्याच्यानं महाविद्यालयाला महत्व नसतं. महाविद्यालयामध्ये विद्यार्थी किती सजग आहेत, जागरूक आहेत, याने महाविद्यालयाला महत्व असतं. आणि ते चित्र मला या बलवीन महाविद्यालयात पाहायला मिळालं. यासाठी तुमचं सगळ्यात मोठं कौतुक आहे, अभिनंदन आहे की तुम्ही महाविद्यालयावरती प्रेम करणारे विद्यार्थी आहात आणि मोठ्या संख्येनं तुम्ही महाविद्यालयामध्ये उपस्थित असतात आणि सहभागी होत ऍक्टिव्ह असतात. नुसते उपस्थित नसतात तर ऍक्टिव्ह असतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते. आणि म्हणून शिरसाट सर तुम्ही असे कार्यक्रम घेऊ शकता आणि खूप छान मला या निमित्तानं इथं आल्यानंतर वाटलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती ही आहे की तर आता कार्यक्रम झाला, सगळं झालं वगैरे, लोक नेहमी जे आयोजक आहेत, ज्यांनी बोलवलंय त्यांचे आभार मानणंच विसरून जातात. पण आयोजक आणि ज्यांनी तुम्हाला बोलवलंय यांचे आभार मानणं सगळ्यात आवश्यक असतं. आयोजक सगळ्यात महत्वाचे असतात. मी मीडियामध्ये काम केलेला माणूस आहे म्हणून सांगतो. तर असं होतं की मागे एक बातमी चालली होती, मी बातम्या देत होतो, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांना मुलगी झाली आराध्या. तो बातमी काय चालू टीव्हीवरती, अमिताभ बच्चन आजोबा झाले, अमिताभ बच्चन आजोबा झाले, अमिताभ बच्चन आजोबा झाले. मी म्हटलं रे अभिषेक बच्चनचं काय, ज्याचं त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे शिरसाट सरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी आता छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि मला या निमित्तानं बोलवलं. काहींना उशिरा कळेल, हरकत नाही, घरी गेल्यावरती सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवू शकता. तर काय असतं पुण्याकडे लोकांना सवय ते ऐकून घेत असतात. पुण्याला मी बरेच कार्यक्रम केले, ते ऐकून घेतात सगळं, नंतर घरी गेल्यावर एकटेच असतात. ते असं म्हटलं होते का, अरे आता असतं बाबा. तर तसं मराठवाड्याचं नाही. आपल्या मराठवाड्यातले खूप जाणकार श्रोते, रसिक श्रोते सगळे आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही ऐकताय. कारण की शायरी नुसतीच नाही गावया आलो इथे, पुण्यात री जिंदादिरांच्या दर्शना आलो इथे. प्राण साऱ्या मैफिलीचे यांना आम्ही जाणतो, नुसतेच नाही या मैफिलीचे आमचे स्वतःचे मानतो. आणि दोस्तो मैफिल आपली रंगण्या जर का हवी, अम्मा नको सौजन्य तुमची जिंदादिली नुसती हवी. ऐसे जरी नक्की घेऊ तुमच्या मुखाने वाहवा, आणि तीही अशी की ज्या वाहवाला द्यावी आम्ही ही वाहवा.
तीही अशी जेव्हा मला द्यावी आम्ही ही वावा, कारण की शेवटी रसिक कोण असतात, रसिक तुमची दाद हीच कवीची जायदाद असते असं जे नारायणपुरी म्हणतात ते खरंच आहे. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आभार की तुम्ही छान पद्धतीनं कविता ऐकली, छान पद्धतीनं कार्यक्रम ऐकला. आणि मला खात्री आहे की वेळ खूप झालेला आहे, चुळबुळ खूप सुरू झालेली आहे. त्यामुळे मगाशी जे म्हटलं लंबी कविता, लंबी कविता ही जशी ऐकवायची नसते, तसं लंब भाषण हे सुद्धा ऐकवायचं नसतं, कारण ते सुद्धा सहन होण्याच्या पलीकडे असतं. पण शेवटी जाताना एकच गोष्ट सांगतो सर, ती अशी की तुम्हाला लोक विचारतील, लोक म्हणत असतील किंवा चर्चा होत असते की असे कार्यक्रम तुम्ही घेतात, वाङ्मय मंडळाचं उद्घाटन असेल, कवितेचे कार्यक्रम असतील, व्याख्यानाचे कार्यक्रम असतील, खरंच याच्याने फरक पडतो का? मलाही लोक म्हणतात की मी एवढं बोंबलत फिरता, इकडे जाता तिकडे जाता, ते खरंच असंच म्हणतात लोक. काय सांगा तुम्हाला, खरंच फरक पडतो का? एवढं बोलता बोलता माझ्यामध्ये जरी फरक पडला तरी भरपूर आहे ना, बरोबर आहे का नाही? आणि एवढंच सांगतो 1% माझ्यामध्ये तरी फरक पडेल ना, बोलता बोलता माझ्यामध्ये जरी फरक पडला तरी भरपूर आहे. पण सर तुम्हाला सांगतो फरक पडतो, असे कार्यक्रम घेतल्याने फरक पडत असतो. मला खात्री आहे काही ना काही विद्यार्थ्यांमध्ये तरी या निमित्तानं फरक पडेल, क्योंकि मौसम बदलता है तो फरक पड़ता है, चिड़िया चहकती है तो फरक पड़ता है, आदमी अकेले लड़ता है तो भी फर्क पड़ता है, किसी का किसी के साथ प्रेम हो जाता है तो भी फर्क पड़ता है, भूख बढ़ती है, आत्महत्याएं होती है तो फर्क पड़ता है, यहाँ तक कि कहने से भी आप में और दूसरों में फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है. इसलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े हो जाते हैं और लोग कहने लगते कि हाँ फर्क पड़ता है. आवश्यक आहे. पुन्हा एकदा मी आभार मानतो की तुम्हाला मला बोलवलं, ऐकून घेतलं. खूप खूप धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. कालपर्यंत बाहेर पाऊस पडत होता, त्याचा आनंद आम्ही घेत होतो, पण तो बाहेरचा पाऊस आज थांबला. पण या सभागृहात काव्यरूपी पाऊस, तुमच्या काव्याने काव्यरूपी पावसामध्ये आज खरंच आम्ही चिंब झालो. मनपूर्वक आपले धन्यवाद सर. यानंतर या समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपाचार्य प्रोफेसर डॉक्टर बाबासाहेब कोकाटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या समारंभाचा अध्यक्ष समारोप करावा. उपप्राचार्य डॉक्टर बाबासाहेब कोकाटे सर. या कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयाचे प्रधानाचार्य प्रोफेसर डॉक्टर संतोष उमरे सर, आपल्या गोड कवितेतून आपणा सर्वांचं उद्बोधन करणारे आपल्या मराठवाड्याचे लाडके कवी आणि वक्ते निलेश चव्हाण, या कार्यक्रमासाठी वाङ्मय मंडळाने अथक प्रयत्न करून हा कार्यक्रम घडवून आणला. त्याचे समन्वयक डॉक्टर प्रोफेसर मनोहर शिरसाट, आमच्या विभागाचे डॉक्टर अमोल पालकर सर,